भयंकर वाळू तापलेली असताना एकनाथ महाराजांनी पाहिलं की एक मुलगा, लहान बाळ, एक 4-5 वर्षाचं रांगतं मूल त्या वाळूमध्ये रखरखत्या वाळूमध्ये तपत होतं. अंगावर एकही वस्त्र नाही, काळ्या वर्णाचा मुलगा, आणि त्याच्या तोंडातून लाळ गळत आहे, डोळ्यातून अश्रूच्या धारा येते, रडतंय ते लेकरू, आणि अंगावर एकही कपडा नाही. आणि सगळं असताना ते लेकरू रखरखत्या उन्हामध्ये बसलेलं होतं. त्याला ऊन पोळत होतं, ती वाळू पोळत होती. एकनाथ महाराजांनी पाहिलं, अरे ह्या लेकराला ऊन पोळत आहे, त्रास होतोय. एकनाथ महाराजांनी विचार केला, याला बाजूला आपण ठेवून देऊ. पण त्यांनी सुरुवातीला नाही ठेवलं, त्यांनी दुसऱ्यांना सांगितलं, आहे ह्या लेकराला उचला, कोणाचं तरी लेकरू असेल. परंतु त्या लेकराला कोणीच उचललं नाही. तेव्हा कळालं की एकनाथ महाराजाला कोणीतरी सांगितलं, म्हणले अरे हे महाराचं मुलं आहे, अस्पृश्य जातीतलं मुलगा आहे आणि याला आम्ही उचलू शकत नाही. अरे एकनाथ महाराजांनी सांगितलं, अरे जातीतलं कोण्या का असणं, अस्पृश्य का असणं, महार का असणं, कोणत्या का समाजाचा असणं, पण त्याला त्रास व्हायला आहे. आणि लहान मुलाला कधीच जात नसते, त्याला त्या वेदना होत्यात ना, मग त्या वेदना त्याला झाल्या नाही पाहिजे म्हणून एकनाथ महाराजांनी त्या महाराच्या मुलाला उचललं, सोवळ्यामध्ये उचललं. कशामध्ये? लक्षात घ्या, सोवळ्यामध्ये. ब्राह्मण लोक सोवळ्यामध्ये कोणालाही हात लावत नाहीत, कोणालाही शिवत नाहीत, अजून बी तुम्ही लक्षात घ्या. परंतु सोवळ्यामध्ये एकनाथ महाराजांनी महाराच्या मुलाला उचललं आणि त्याला पाणी पाजलं.